नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तर बघा देवपूजा वगैरे झालीत. छान असे फुलं काही घरचे पण होते थोडेसे आणि विकत आणले ते पण थोडेसे राहिलेले. असे छान देवपूजा झालीत आपली सगळी. दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे आणि इकडे आता आज यशने सुट्टी घेतली भोले बाबा आणि गणपती बाप्पा गाडीत लावायला चालला आहे. तर मी बघा छान अशी देवपूजा केली. एक आपलं घरचं मोगऱ्याचं फूल होतं, दूध साखरेचा नैवेद्य आणि ही रुद्राक्षाची माळ त्यांना मी घातली भोलेबाबांना. कसले सुंदर दिसतंय. आणि कापूर लावला इथं थोडंसं जवळ. मी गणपती बाप्पा आणि भोलेबाबा आज गाडीत लावून देणार आहे. तो अशी स्वामींना अभिषेक नाही केला, आता उद्या करेल. असे सुंदर माझं असं मन होईना घरातून भोलेबाबा जाऊ द्यायला. असं वाटतं की असावं असे घरामध्ये, पण घरामध्ये मूर्ती नाही ठेवती म्हणून गाडीमध्ये लावायची. छान अशी पूजा झाली सगळी. बाकीची कामं सगळे बाकी आहेत माझी, पण पहिली पूजाच दाखवली मी तुम्हाला. हे बघा आपल्या झाडाला किती सुंदर असं गुलाबाचं फुल आलं आहे बघा. मागे पण एक आलेलं खूप मोठं, आता हे थोडंसं छोटं आलं आहे. एक जास्वंद आणि 2 मोगऱ्याची फुलं काढलेत मी. कळ्या आहेत अजून, पण जे फुलं फुललेली ते 2 काढून घेतले. खूप छान सुगंध आहे ह्या मोगऱ्याला. आणि गुलाबाचं फुल कसलं भारी ताजं ताजं मस्त वाटतं बघा झाडाचं. देवपूजा झाली, आता फुलं व्हायचे. आता इथे कुकर लावते चण्याचा. चणे शिजायला घालते, डायरेक्ट फोडणी घालते, पण आता वेळ वाचायसाठी थोडंसं म्हटले अगोदर माझी कामं होईपर्यंत शिजून जाईल. थोडंसं तेल घातलं आहे मी ते आणि 1 चमचाभर मीठ घातलं आहे. आणि हे चणे चांगले धुवून ठेवले स्वच्छ. गावची चणीत आपली हे धुवून ठेवले स्वच्छ पाणी त्यामध्ये आपलं जेवणाचं. 1 तांब्याभर पाण्यामध्ये असे छान शिजून घ्यायचे. मला 5 ते 6 शिट्ट्या करायच्यात. तर आता असं मीठ घातलं इथे. पीठ आपलं मळून होईल तोपर्यंत मी थोडंसं माझं आवरून घेते. पण पीठ पण भिजायला पाहिजे म्हणून. आता हे अंदाजाने असतंय माझं. आता रोज किती चपात्या लागते हे माहिती आहे. मग यशला भाकर करणार, यशला आणि मला 2 भाकरी करणार आहेत. हे मी 3 डबे पीठ घेतलेत. असं काय आता मी पाणी वगैरे काय याने घेत नाही, असं अंदाजाने टाकत. आता याचा अंदाज आला आहे मला. अर्ध्या तांब्यापेक्षा मी जास्त थोडंसं पाणी घालत असते. 1 तांब्यातून असं एवढं ठेवते. एक मिनिटाच्या आतमध्ये पीठ मळून होतं. लगेच थोडंसं तेल घालून ते तुम्ही चांगलं मुरतं. आता बाकीचे कामं होईपर्यंत हे पीठ असं दिसतंय. इथे कुकरचं शिट्ट्या होत आहे. हे बघा ही तांदूळक्याची भाजी मी परवा दाखवली होती. आमच्याकडे तांदूळकाच म्हणतात, आता कोण कुठं काय म्हणत असेल माहिती नाही. मी मागे पण एकदा दाखवली होती, पण आता खूप दिवसातून भेटली. मी ते पाणी गरम एकदम कडकडीत पाणी उकळलंय चांगलं बघा. एक असं छोटा चमचाभर मीठ घातलंय आणि गॅस फास्टच ठेवलाय. फास्ट गॅसवर ही भाजी अशी त्या पाण्यामध्ये टाकायची, उकळत्या पाण्यामध्ये एकदम. तांदूळक्याच्या भाजीला असं थोडंसं कोणी त्याची पण बनवू शकतं, पण अशी उकळून बनवली तर चांगली होती. आणि तर अशी थोडीशी त्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये काढून घेतली. थोडंसं असं ना बोलतो ना असं तुरट वास असतो या भाजीला, तर जरा गरम पाण्याने तो वास कमी होऊन जातो. हे बघा असं उकळली पाहिजे. 1 मिनिटभर फक्त उकळून द्यायची. किती हिरवा रंग राहिलाय तसंच बघा. झाकण वगैरे अजिबात नाही ठेवायचं आहे. आणि आता ही उकळी लगेच गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केला आणि ही लगेच मला चाळणीमध्ये ओतून घ्यायची. चाळणीत ओतून घेऊन चांगली स्वच्छ पाण्याने धुवायची. आता तिकडे बेसिनकडे काही दाखवणार नाही, पण हे गरम पाणी काढली की मी थंड पाण्याने चांगली धुवून घेणार आहेत आता. मग थंड पाण्याने धुतली की एकदम रंग असा हिरवाच राहून जातो याचा. तर चला आता मोबाईल खाली ठेवते आणि हे ओतून घेते पटकन चाळणीमध्ये. हे बघा गरम पाणी ओतून दिलं आणि असे पुन्हा चांगलं थंड पाण्याने मी अशी पिळून घेणार आहेत. जे दाखवायचं राहिलं होतं असे चांगले दोन्ही हाताने मी पिळून घेणार आहेत बघा. थोडीशी याचं पाणी काढून टाकणार, अशी ओली नाही होणार. थोडंसं असे पिळून घेते. भाजी मी अशी पिळून इथं ठेवली आणि आता घेतले पहिले चपात्या करायला. चपात्या केल्यानंतर भाजी करायची आहेत. तवा ठेवलाय. तर ताईनं तुम्हाला मी न चेहरा दाखवता सगळे कामं करत होते अशी. का तर केस धुतलेले तर विंचरले नव्हते. सगळं असा गुंता वगैरे असतो केसांचा बघा. तर मी हप्त्यातून 3 वेळा बुधवार शुक्रवार रविवार केस धुते. त्याचे एरंडेल तेल वगैरे लावते. छान केस होता बघा. आणि मामाचं जे कंडिशनर आहे ना 1 नंबर आहेत, मस्त आहेत. त्याने खूप छान केस होतात. आणि ते एरंडेल तेल आणि आपलं खोबरेल तेल एकत्र करून लावते. मग ते धुते तर मी विंचरत नाही लवकर. का तर खूप मग केस तुटतात. असेच कामं करत होते. चला असू दे चालून जाते.
तर बघा आता भाजी बनवायला त्या ताईंना त्यांचं आवरून दिलं, ते भांडे वगैरे घासून घ्या. मी ट्रायपॉड आणून ठेवलाय, म्हटलं त्यांचं आवरू दे म्हणजे मी मध्ये मध्ये गोंधळ नाही करणार त्यांना. तर आता भाजी बनवायची काय काय साहित्य घेतले ते दाखवते तुम्हाला. भाजी अशी पिळून ठेवलेली आणि मी कांदा बारीक करून घेतलाय. फूड प्रोसेसरला कांदा बारीक करून घेतलाय. इथे जरासं लसूण थोडं जास्तच घेतलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं हे असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं जाडसर फिरवून घेणार आहेत आणि मग फोडणी घालणार आहेत. पहिले आता इथे कांदा परतायला टाकून देते वाटोपर्यंत. कांदा कढई गरम झाली कधीची. पालेभाजी म्हणून थोडंसं तेल मी जास्त टाकलेत आणि इथे पुन्हा आता अर्धा चमचाभर जिरं घातलेत. कांदा जरासा असा थोडासा परतून घ्यायचा, एकदम लालसर नाही करायचा आहे, गुलाबी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा. आणि दुसरी परतायची भाजी त्याच्यासाठी थोडंसं ठेवलं आहे. हा चांगला आता थोडंसं मीठ घालून परतून घेते. आता भाजी थोडीशी झालेली आहे, तर कांद्याचा आणि भाजीचा अंदाज बघून बघा मी फक्त एक छोटा चमचा मीठ घेतलं इथे. आणि हा चांगला कांदा परतून घेते, तोपर्यंत मिरची वाटून घेते, मिरची काढून ठेवली. छानीच्या भाजी टमाटा वगैरे पण बारीक करून घेतला, म्हणजे भांडी घासून ठेवले, तर ताईने घासून वगैरे ठेवले बघा ही भांडी. ते थोडंसं फिरवून घेते. कांदा असा परतून घेतलाय, एवढं परतायचं नव्हतं पण तिचं काहीतरी पार्सल आलं तिकडे घ्यायला गेले आणि अशी मिरची वाटून घेतलीत मी बघा. लसूण, जिरं आणि हिरवी मिरची. शेंगदाणे नाही घालायचे इथे, कोणी घालत असतील पण मी नाही टाकत या भाजीला. का तर म्हणजे तो शेंगदाणा फ्लेवर आणि भाजीचा फ्लेवर काही कळून येत नाही. ही तांदूळची भाजी फक्त अशी कांदा मिरचीमध्येच करायची असते, चांगली लागते. तिखटपणा कमी होऊन जातो जरा परतल्यावर. आणि पालेभाजी म्हटलं थोडंसं तेल जास्त दिसतं इथे. आणि ही भाजी जी पिळून ठेवली बघा अशी चांगली स्वच्छ. हे बघा पूर्ण शिजू नाही दिली, देठ असे कच्चे जाडसर आहे असे. आणि देठ घ्यायचेच असतं आहे भाजीला. कापून वगैरे पण कोणी करत असेल पण मला कापून नाही आवडत. अशी ही जी पहिली एकदम गावच्या पद्धतीची जशी असते तशी भाजी करायची, तीच चव आली पाहिजे. बरे ती गावची चव नाही येते ठीक आहे, पण त्याच पद्धतीने केलं का थोडंसं मिळतं होतं. आता मीठ मी एक चमचा घातलेले तेवढं बरोबर होतं इथे, कारण भाजी खूप कमी आहे. एका गड्डीची भाजी जास्त काही म्हणजे जुडी मोठी मोठी भाजी आणि बारीक कांदा त्याच्यामध्ये असं छान घेऊन जाते. झाकण वगैरे कुठंच नाही ठेवले बघा, रंग एकदम जसा ना तसाच राहिलाय भाजीचा, थोडा पण चेंज नाही झालाय. अशी थोडी बारीक गॅस बारीक ठेवलाय, अशीच परतू देते, थोडी होऊ देते आणि पुन्हा मग जरा हलवून घेते. तरी बघा काही अशी भाजी मी एकदा हलवून दिली मध्ये आणि आता काढून घ्यायची. ही भाजी जर घेतली ना तर नक्की बनवून खावा, खूप छान लागते. गावी अशी पाथरीची भाजी माझी सासूबाई बनवून देतात. गावी गेले तर भेटली पाथरीची वगैरे तर खूप छान लागते. दीदीला खूप आवडते गावची ती अशी पाथरीची भाजी रानातली वगैरे. आणि ही तांदूळक्याची भाजी ही लवकर इथे भेटत नाही आम्हाला. तर चला ही काढून घेते आणि दुसरी भाजी बनवायला घेते. हीच कढई घेते बघा, काही करपलेली नाही आहे, लगेचच फोडणी घालणार आहे. शिजायला मी थोडंसं तेल घातलंय चणे शिजताना. आता इथं थोडं तेल घातलंय, कमीच आहे जरा. हे बघ उकळून वगैरे पण घेतली तरी रंग असा छान राहिला, बनवून झाल्यानंतर सुद्धा मस्त वाटते, दिसायला सुंदर दिसते. आता चणे मी तुम्हाला दाखवलेले चणे शिजायला घातलेले कुकरला, गरम होते म्हणून अशी प्लेटमध्ये डब्यात ओतून घेतली. कुकर घासायला दिला त्या ताईंना, एकदम छान शिजले. तेल आणि मीठ घातलेलं बघा, कोणता पण आहे बघा. हे गावचे चणे खूप छान शिजलेत, एकदम मस्त अशी शिजायला पाहिजे. आता इथे तेल गरम झाले, थोडंसं मी जिरं घालते अर्धा चमचाभर. आणि लसूण हा मी चेचून ठेवलाय, जो सोललेला लसूण माझा आज संपलाय, लसूण टाकलाय. कढीपत्ता झाडाचा काढला नाही, त्या घरात दीदी झोपलेली, तिकडे गेलीच नाही मी. कांदा टाकून देते. टमाटर पण परतून घेते. थोडं प्रोसेसरला कांदा आणि टमाटा मी बारीक करून घेतलेला, त्या ताईंना मला ते भांडी काढून द्यायचे होते. आणि हे जे वाटण बघा आपलं परवा केलेलं वाटण आहे ते मी तसं ठेवलेलं फ्रीजमध्ये चांगलं परतून, तर एवढं राहिलं. आता मी चणे शिजायला मीठ घातलेलं आहे, चिमणी लावलेली काही ना दूर झालेला. चणे शिजताना एक चमचा मीठ घातलं, तर इथे एक चमचा भरून मीठ घालते मी. आणि वाटणामध्ये थोडंसं आहे. कांदा टमाटर चांगला परतून घेते, तोपर्यंत कोथिंबीर कापून घेते, जरा धुवून ठेवली. कांदा टमाटर चांगला परतलाय, चांगलं छान असं तेल सुटले. कोथिंबीर कापून ठेवली ती सगळी तेलामध्ये टाकते मी. पाणी गरम करून ठेवलेले तांब्यात.
कोथिंबीर तेलामध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि आता इथं टाकते मसाले. थोडीशी हळद घातली, 1 चमचाभर धना पावडर घातली आणि काश्मीरी पावडर वाटीची संपली. 1 चमचा भरून अंदाजाने 1 चमचाभर. आणि हे आपलं जे तिखट, आता तुम्हाला माहिती मी कोल्हापुरी मसाला करून घेतलाय, तो घातलाय 1.5 चमचा. आणि हे जे कांदा खोबऱ्याचा काळा मसाला आपला, जे कांदा वगैरे सुकून कांदा, हे कांदा खोबऱ्याचा मसाला 1 मोठा चमचा भरून हे घातले. अद्रक लसूण सगळं आपल्या वाटणामध्ये आहे, तर ते काय मी अद्रक लसूण आता इथे जास्त पेस्ट वगैरे काही वापरले नाही. आता हे मिक्सरचं मिरचीचं भांडं होतं, थोडंसं मी ते धुवून घेतलंय आपलं, जरा त्यात पाणी घालून गॅस फास्ट केलाय. आणि आता किती पाहिजे तसं अंदाजाने मी वाटण जसं पाहिजे तसं ते अंदाजाने थोडंसं मोठं एक असं भाजीचा एवढा चमचाभर तरी वाटण आहे. एवढं हे खूप नाही घालायचंय, जरा पातळ करायची मला भाकरी बरोबर. आता मी एवढेचा वगैरे मसाला नाही घालणार का, आता आपला कांदा खोबऱ्याचा गरम मसाला बनवलेला आहे, त्यात सगळे टोटली खडे मसाले आहेत. आता वरतून मी आणि नाही घालणार. आणि जो कोल्हापुरी मसाला आहे त्यात पण खडे मसाले आहेत, मग खूप होऊन जाईल, स्ट्रॉंग होऊन जाईल ती भाजी खूप. तर आता मी कुठला वरतून मसाला नाही घातला. गॅस फास्ट आहे. वाटण परतवलेले, आता काय तेल सुटायची वगैरे काही वाट बघायची नाहीये. अगोदर कांदा टमाटा चांगला तेलात छान मिक्स झालेला आहे मस्त. आणि शिजलेली चणी आता हे टाकते वरतून. किती आपल्याला किती घट्ट पातळ वगैरे काय करायचंय तशी. आता अजून थोडंसं गरम पाणी घालणार आहे मी. मला खूप ताईंच्या कमेंट येत आहे ना की तुम्ही जेवण काढून ठेवता मग पुन्हा जेवताना गरम करायला घेतात का. हे सकाळचं जेवण संध्याकाळपर्यंत राहत नाही, संध्याकाळी फक्त भाजी आणि भाकर काहीतरी केलेलं असते, हे संध्याकाळी पुन्हा गरम. आता बघा 12 वाजता जर मी हे जेवण बनवलं 2 वाजता सगळ्यांना देते, तर तो पुन्हा गरम करायची अजिबात गरज नाही, तो गरमच असतं ताईंनो जेवण काढून ठेवलेलं. आणि हे बघा ही अशी अजून मला जरा घट्ट वाटते, तर मी अजून अर्धा ग्लासभर पाणी यात घालते, म्हणजे भात भाकरी चपाती सगळ्या बरोबर होऊन जाणार आहेत. आता चांगली एक दंड उकळी काढते, फास्ट गॅसवर उकळी काढते, तोपर्यंत सगळं आवरून घेते जरा. अशी बारीक गॅसवर छान भाजी उकळू दिली तरी पण मस्त आली वरती. कमी तेल घालून पण छान बारीक गॅसवर होऊ दिली, तर कारण मसाला वगैरे परतवलेला होता त्यामुळे कलर पण चांगला आलाय. जास्त तेल दिसलं तर मग खूप ओरडतो, कधी कधी होऊनच जातं माझ्याकडून. तर ही झाली आपली पातळ चण्याची भाजी. चणा मसाला नाही बोलू शकत, चणा मसाला घट्ट, ही जरा पातळ झाली, अशी आमटी सारखी झालीत, अशी मुद्दामच पातळ बनवली. भाकरी बिकरी बरोबरच भाताबरोबर सगळं ॲडजस्ट होऊन जाते. म्हणजे बघा झालेत आपलं सगळं जेवणाचं वगैरे. आता तुम्हाला दाखवलेली भाजीला कलर बघा, काढली नाही कारण मला तुम्हाला बोलले डबे भरायचेत. तर काकडी बीट गाजर सगळं कापून ठेवले तसं डबा भरून. आणि भात अगोदरच कुकरला लावून दिलेला. ही आपली तांदूळक्याची भाजी आणि इथे भाकरी चपात्या असं झालेत. आणि आता किचन वगैरे मी सगळं आवरून घेतलेत, जे राहिलेलं पसारा मागे सगळं आवरून घेतलं इथे. आता पटकन डबे भरते आणि आम्ही जेवायला घेतो. इकडे आधीची चालली एडिटिंग, मी तिकडे ठेवले कपड्यांच्या घड्या मारून आणि ते डबे भरायचे. म्हटलं काल मला वेळ नव्हता, म्हटलं डॉक्टरकडे गेले तर डबे भरायचे राहिलेत, त्याची एडिटिंग चालली. आणि माझे बघा आता मी जेवल्यावर मला एवढ्या हे शेंगा साफ करायच्या आहे, संध्याकाळी भाजीला होतील किंवा सकाळी होतील. या वालाच्या शेंगा ज्या आहेत त्या मला निवडायच्या, कारण यामध्ये कीड असते, दिवसाचं व्यवस्थित निवडलेलं बरं. तर चला आता झालेत माझं काम सगळं. आता आदेशला जेवायला देते, मी पण जेवते आणि जेवल्यानंतर छोटे मोठे काही काम आहे ते करते राहिलेलं. कारण ती त्या घरात झोपलेली आहे, तिकडे बघा दरवाजा लावलेला आहे, तिकडे नाईट करून आली. सकाळी ती आज 2:15ला आली घरी. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असे का तिला आपलं गाडी येतो दरवाजापर्यंत सोडायला, त्यांची गाडी असते. गाडीमध्ये हे जे काम करणारी आणि ड्रायव्हर आणि एक सिक्युरिटी असतो, मुलांना असो मुलींना असो ते सोडायला सगळे असतं. तर ठीक आहे, आता आली तर ती 3:45ला जाते आता घरातून. 3:45 उद्या आहे सुट्टी,
आज 3:45ला गेली तर मग पहाटे येईल आणि उद्या सुट्टी, उद्या काही जाणार नाही. मग बघू नंतर शिफ्ट चेंज होती की काय माहिती नाही. आणि माझे आयब्रो वगैरे बघ किती वाढले, पण मी जातच नाही आहे. मला वेळ पण नाही मिळत आहे, काही ना काही माझे बाहेरचेच कामं निघत आहे. तर बघू आता एक मोठा टास्क आहे पुढे. 3-4 दिवसासाठी खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी. पण अजून 1-2 दिवस व्हिडिओ घेणार, त्यानंतर 2-4 दिवस व्हिडिओ पण स्टॉप होतील का, तर काहीतरी आहे सांगेल त्यावेळेला. तर चला ठीक आहे ताईंनो, आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.